आज आपण बनवणार आहोत झटपट वांगे बटाट्याची भाजी, तेही कुकरमध्ये आणि अगदी कमी साहित्यामध्ये. परफेक्ट नॉनव्हेज सारखी, दिसायलाही नॉनव्हेज सारखी आणि टेस्टीलाही नॉनव्हेज सारखी. तर चला, तर वेळ न वाया घालता पटकन आपण रेसिपी बनवूया. सर्वप्रथम मी इथे वांगे बटाटे चिरून घेतलेले आहे. त्यानंतर आपला घरगुती मसाला, जिरे, हळद, घरगुती काळा मसाला, लाल तिखट. आणि मी हा आपलं हे कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, सर्व हा मसाला मी 8 दिवसासाठी वाटून ठेवते. जेव्हा आपल्याला वेळ नसेल, झटपट भाजी बनवायची असते, हा मसाला जर वाटून ठेवला तर कुकरमध्ये अगदी 5 मिनिटात भाजी तयार होते. आणि नोकरीला जाणाऱ्या बायकांसाठी तर हा सर्वोत्तम पर्याय आहे. आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे. तर आता मी कुकर तापवून घेतला आहे, व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून. आता सर्वप्रथम आपण इथे जिरे टाकूया. त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे थोडा. जो मी कांदा, खोबरं, अद्रक, लसूण वाटण करून ठेवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि हा मसाला आपण बनवून ठेवतो फ्रीजमध्ये, कांदा, खोबरं, अद्रक, लसूण 8 दिवसाचा, तर याची टेस्टमध्ये काही फरक पडत नाही. जे आपण ताजं घेतो आणि हा करून ठेवतो, उलटा हा तर छान मुरला जातो, तर याची टेस्ट अप्रतिम लागते. की असं नाही की वाटल्यावरच ताज्या मसाल्याची टेस्ट भारी लागते. उलटा ताज्या मसाल्याने ऍसिडिटी वगैरे, छाती जळजळ होतं काळ्या मसाल्याच्या भाज्यांनी. पण हा मसाला जर करून ठेवला आणि तो जेवढा मुरतो तो त्याच्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. लगेच त्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे. घरगुती काळा मसाला टाकून घेत आहे मी. आणि लाल तिखट टाकून घेत आहे. मसाला 1 मिनिटासाठी परतू द्यायचा आहे चांगला. लाल तिखट आणि मसाल्याचं तिखटपणा जाण्यासाठी. ही भाजी फार झटपट होते. आणि हा मसाला आपल्या भाजीला आपल्याला जेवढी बनवायची आहे, आपल्या जेवढी माणसे त्यानुसार घ्यायचा आहे. कुकरमध्ये आणि अप्रतिम चव राहते. खूप खूप छान चव लागते. आपण बाहेरून आलो किंवा कोणी अचानक पाहुणे आले किंवा घाई नसली किंवा तब्येत बरी नसली, हा पर्याय खूप छान आहे. मसाला रेडी